नॉन स्ट्राइक एंडला दर्शन आहे ना प्रदीप? दर्शन, ओके. चला, महत्वपूर्ण सामना इथे मैदानाच्या आत खेळला जातोय. प्रदीप गायकवाड स्ट्राइकवर आहे, तर गोलंदाजी मार्कवर फिरोज पठाण. खोला टाकलेला बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय. डाऊन द ग्राउंड क्षेत्रात टोलवण्याचा प्रयत्न, परंतु चांगल्या गोलंदाजासमोर चांगल्या फलंदाजीची ही फलंदाजी. महत्वपूर्ण सामना आहे. दोघेही संघांमधले खेळाडू अगदी चांगल्या दर्जाचे भरलेले आहेत. बॅटची कड इथे मात्र यस, हुलकावणी घातली आहे बॉलने आणि चेंडू जातोय सीमा पार. फलंदाजाच्या मागचा जो परिसर आहे ना, तो परिसर फार कमी क्षेत्राचा, आणि ज्या वेळेस बॉल तिथून फरार होतोय तर मग बॉल सीमा पारच जाणार आहे. 4 धावा आल्यात या चौकारानं. इथे खातं खोललं गेलंय, धाव फलक असतंय. तर मात्र बोट फिरवली गेली आहे. फंबल फंबल फंबल. बॉलला उचलून जर का यष्टांना भेटलं असतं तर नक्कीच फलंदाजांना थोडी अडचण निर्माण झाली असती. परंतु सेन्सिबल क्रिकेट 8-8 षटकांचा सामना आहे. त्या 8-8 षटकांमध्ये जर का तुम्हाला फलंदाजी करायची असेल, गोलंदाजी करायची असेल, तर तितकी सेन्सिबल नाही, अर्थातच तितका संयम तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. आणि त्या संयमाला साजेशी अशी पॉवर प्ले मध्ये फलंदाजी करणं देखील महत्वाचं आहे. कारण या 8 षटकाच्या सामन्यात पॉवर प्लेला तितकंच महत्व आहे. कारण मैदानाचा घेर मोठा आहे, मैदानाचं क्षेत्र मोठं आहे, आणि त्या मोठ्या क्षेत्रात तुम्हाला जास्तीच्या धावा घ्यायच्या असतील तर पॉवर प्लेला तोडणं देखील महत्वाचं आहे. ग्लान्स करायचा होता बॅटची कड, आणि ते वेगाने बॉल फेकला गेलेला नाहीये. वेग नव्हता फेकताना, कारण यष्टीरक्षक तिथे पोहोचलेला नव्हता तोपर्यंत. या कारणास्तव क्षेत्ररक्षकाने तो बॉल हातातच थांबवलाय, आणि प्रदीपला ती एक धाव घेण्याला थोडस सोपं गेलंय. सिंगल आली आहे, तिसऱ्या बॉलवर सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक असतंय 5. हे 6 धावा आहेत, 6 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा थोडासा स्लोवर गतीने टाकलेला बॉल. फिरोज पठाण या नावाची सुद्धा चर्चा आहे. सध्याच्या घडीला अहिल्यानगरला लाभलेला हा एक दर्शनीय गोलंदाज, क्वालिटी गोलंदाज. यानं देखील नाशिक टेनिस क्रिकेट मध्ये एक वेगळी छाप तयार केली आहे, आणि त्याचं कारण आहे त्याच्या डावखुऱ्या हाताची गोलंदाजी आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन्स डिलिव्हरीज. ते व्हेरिएशन्स आपल्याला पहिल्या षटकात बघायला मिळत आहेत. तेज तर्रार वेगवान ब्लॉक होल मधला बॉल उचलून मारायला वेळ, तोपर्यंत एक सिंगलची चोरी. सिंगल आलाय. षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत 8. बिनगडी बाद. ओटीयू डीजे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 8 धावा आहेत. तर दुसरं षटक पॉवर प्लेचं अंतिम षटक घेऊन आलाय अहिल्यानगरचा एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू नवनाथ हडवळे. जिथंच या खेळाडूचा इतिहास देखील रंजक आहे. खूप साऱ्या इंजुरीजला त्याला सामना करावा लागलाय, खूप साऱ्या इजांना सामना करून तो क्रिकेट खेळतोय, क्रिकेट जगतोय, आणि ते क्रिकेट दर्जेदार जगतोय. कारण एक मॅच विनिंग प्लेअर म्हणून त्याला ओळखलं जातं. गोलंदाजी असो फलंदाजी असो, स्वतःचा अनुभव, स्वतःचा अभ्यास, स्वतःच्या क्रिकेट इतिहासाचा अभ्यास तो नेहमी प्रत्येक सामन्यामध्ये वापरत असतो.
या खेळासाठी नवनाथ अडवळे ओळखला जातो आणि तो नवनाथ अडवळे आज सटाणा नगरीत या क्वार्टर फायनलच्या सामन्यात दाखल झालाय. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट ऑन साइडच्या क्षेत्रात घेऊन काढलाय. बॉल अडवायला आणि वेचायला थोडासा वेळ जास्तीचा खर्च होतोय. त्या कारणास्तव या चेंडूवर देखील एक डबल येईल. दुहेरी आली आहे आणि या दुहेरीच्या मदतीने धाव फलकावर धावा लागताय 10-12. रिव्हर्सचा प्रयत्न, उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल वेगानं ट्रॅव्हल होतोय. गुड लेंथवर टाकलेला बॉल हलकासा बाहेर राहतोय आणि उसळी देखील खालची. या कारणास्तव यष्टीरक्षक वैभवच्या हातात बॉल सामवतोय आणि या निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. का मात्र जागा बनवून मारण्याचा प्रयत्न आणि इथे सुद्धा प्ले अँड मिस. या चेंडूला देखील बॅटचा स्पर्श नाहीये. निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे. स्लो गतीने टाकलेला बॉल वेग कमी केलाय आणि त्या वेगाचा नक्कीच फायदाही झालाय. कारण 30 यार्ड सर्कल मध्ये तुमचे सर्व खेळाडू ज्यावेळेस तैनात असतात ना आणि 2च खेळाडू बाहेर असतात तरी तुम्ही षटकाला डबल फिगर मधल्या धावा देत नसाल तर मग तुमची गोलंदाजी सरशी आहे. मग तुमची गोलंदाजी नक्कीच उल्लेखनीय आहे आणि तेच कुठेतरी नवनाथच्या माध्यमातून बघायला मिळतंय. 5 चेंडू टाकलेत नवनाथनं आणि 5 मध्ये धावा आतापर्यंत 5 दिल्यात. शेवटचा बॉल फॉलो केलं प्रदीपने बॉलला, परंतु बॉल जास्तीचा बाहेरून ट्रॅव्हल होतो. या कारणास्तव पंचांनी हात बाहेर काढलाय आणि त्या चेंडूला दंडित केलाय वाईड आणि वाईडने धावफलक पुढे सरसावेल. 14 रन्स ऑन बोर्ड. ओव्हर द कव्हर्स स्ट्रोक सजवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या पाठी. चेंडू यस गेलाय सीमा पार. शेवट मात्र गोड केलाय प्रदीपनं. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर चौकार ठोकलाय आणि त्या चौकाराच्या मदतीनं धावफलक आता सजतंय. 18 रन बिनगडी बाद. एस डीजे दोन षटकांचा खेळ चाललाय. 2 षटकाच्या खेळांत धावफलकावर धावा 18. पॉवर प्ले संपलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फिरोज. लेंथ मागे ठेवली आहे. चेंडूला लॉफ केलंय उलट्या बॅटेनं आणि पाठवलंय स्विच हिट. येस चेंडू गेलाय सीमा पार. धावा आलायत 6 षटकार. ओटीयू डीजे
तिसऱ्या षटकाची सुरुवात मात्र दर्शनने क्वालिटी केली आहे. जे पॉवर प्ले मध्ये जमलं नाही ते पॉवर प्ले संपल्यावर त्यानं करून दाखवलंय. मात्र आतमध्ये घुसून चेंडूला फक्त आणि फक्त ग्लास करण्याच्या या नादात एक चोरटी धाव त्यानं चोरली आहे. सिंगल आली आहे. सिंगल धावफलक पुढे सरसावेल. 27 रन्स, 27 धावा धावफलकावर आहेत. तिसरं षटक इथे प्रगती पथावर आपण बघतोय फिरोज पठाण यांच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. लॉफ्ट केलाय प्रदीपने. बॉल उंच आहे, लांब जाईल का तर नाही. झेल टिपलाय. येस, फटका बसतोय मैदानाच्या सर्वात लांब वरच्या क्षेत्रात. हा झेल इथे पकडला जातोय. प्रदीपचा फटका बसतोय आणि त्याला माघारी यावं लागतंय. विकेटचं पतन. पहिला गडी बाद. ओटीयू डीचे. येस, धन्यवाद. कॅच कोणी टिपला होता नाव सांगायचंय. कॅच सूरज. येस, पहिल्या विकेटच्या पतनानंतर खेळपट्टीवर दर्शन याला साथ देण्यासाठी मनोज बोहरा हा आपल्याला फलंदाजीला सज्ज होताना बघायला मिळतोय. 27 या अंकावर पहिल्या विकेटचं पतन झालंय मनोज साठी. फिरोज पठाण यांचा पुढचा बॉल. कॉलवर टाकलेला बॉल कड लागली होती. तिथे गोंधळ. हुलकवणी घातली आहे. हुलकवणी घातली चेंडून. चेंडून इथं जवळ जवळ क्षेत्ररक्षकाला सलामी ठोकली आहे आणि तो चेंडू गेलाय सीमा पार. धावा आल्या 4 आणि या चौकारानं धावफलक 30च्या पार जात आहे आता. 31 रन, 31 रन्स. शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. 10च्या ऍव्हरेजने आता धावगती पुढे चालली आहे. लेंथ मागे ठेवली आहे आणि मागे ठेवलेली लेंथ तिथे फलंदाजाला बीट करते. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती होईल. 3 षटकाचा खेळ झालाय. 3 षटकाच्या खेळांती धावफलकावर धावा आहेत 31 रन. टीम एव्हरग्रीन. ओटीयू डीचे.
एक ड्रिंक्स ब्रेक आपण बघितला आणि ड्रिंक्स ब्रेक मध्ये निश्चितच दोघंही संघांच्या खेळाडूंची चर्चा झाली आहे, डिस्कशन झालंय. बघूया त्या चर्चेची अंमलबजावणी येणाऱ्या 5 षटकांमध्ये कशा पद्धतीने केली जाते ती. तीन षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा 31 आहे. एक गडी बाद झालाय. चौथ्या षटकाची सुरुवात होते आणि ते चौथं षटक घेऊन आलाय रेवन. बघूयात रेवन हा देखील चांगल्या गोलंदाजीला ओळखला जातो. आज मात्र त्याचा रणअप खूप मोठा दिसतोय. डबलला रणअप त्याने वाढवलाय. रेवनचा पुढचा बॉल, शॉर्ट पिच बॉल आणि पुल केलाय. येस, तो पुल सक्सेसफुल आहे. चेंडूला घेऊन जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. धावा येतील 4. षटकाची सुरुवात केली आहे चौकारानं. ओटीयू विजय. पहिल्याच बॉलवर वेलकम बाउंड्री आली आहे. या चौकारानं धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 35 वर. आता मात्र लेंथ पुढे ठेवली आहे. पुढ्यात टाकलेला बॉल आणि तो पुढचा बॉल फलंदाजाचा इथे प्रयत्न मोडकळीस काढतोय. एकदा परफेक्ट ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल ऑन साइडच्या दिशेला फक्त ड्राइव्ह केलाय क्षेत्ररक्षकानं. तो बॉल उचललाय आणि फेकलाय. परत एक सिंगल आणि त्या सिंगलवर समाधानी राहावं लागेल. तिसऱ्या चेंडूवरची ही सिंगल, या सिंगलनं धावफलक पुढे सजेल. 36 रन्स ऑन बोर्ड. चौथं षटक इथे हाताळलं जात आहे. चौथ्या षटकाची इथे 3 चेंडू आतापर्यंत टाकली गेली आहेत. मागचा सामना देखील आपण बघितला. मागच्या सामन्यात देखील सुरुवातीच्या 4 षटकांमधला खेळ वेगळा आणि नंतरच्या 4 षटकांमधला खेळ वेगळा. या मागच्या सामन्यातल्या दोघं इनिंग्स मध्ये आपण बघितल्या. इथे सुद्धा तसं काही बघायला मिळेल का? कारण आतापर्यंत सुरुवातीचे 4 षटक अगदी शांत आणि संयमी खेळीने आपण हाताळताना बघितलेत, परंतु येणारी 4 षटक कशा पद्धतीने असतील. करण्याचा प्रयत्न, लॉंग द कार्पेट घेऊन काढलाय. प्रॉपर कनेक्शन नाहीये. कदाचित बॅटच्या टोला बॉल लागतोय आणि बॅटच्या टोला लागलेला बॉल लॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या साईडला गेलाय. सिंगल आली आहे. पहिल्या बॉलवर चौकार खाल्लाय रेवणने, परंतु पहिल्या बॉलच्या चौकारानंतर कमबॅक केलाय आणि ते कमबॅक दर्जेदार केलाय. पहिल्या बॉलवर चौकार खाल्ल्यानंतर देखील 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 6 धावा या खर्च होत आहे. लॉप केलाय बॉल, उंच आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? येस, पोहोचलाय. जिथं प्रदीपचा झेल टिपला गेला तिथं दर्शनचा झेल टिपला जातोय आणि दर्शनला माघारी पाठवलं जात आहे. विकेटचं पतन, फलंदाज बाद. ओटीयू डीजे. दोन विकेट्स इथे डाऊन झाल्यात आणि 2 विकेट्स डाऊन झाल्यानंतर मैदानाच्या आत खेळायला आलाय तो नाशिक टेनिस क्रिकेटचा हार्दिक पांड्या. निश्चितच मैदानावरती योद्धा बनून खेळायला याच्या खेळीला ओळखलं जातं असा रोहित परब हा मुख्य खेळपट्टीवर दाखल झालाय.
बॉल काय क्वालिटी बॉल होता. येस आउट दिलाय, आउट दिलाय. फ्रंट फुटवर जाऊन बॅटचं मूग खोललं गेलं आणि कदाचित बॅटची हलकीशी कड इथे लागली आहे, परंतु कुठलीही आर्ग्युमेंट पंचांशी न करता रोहित परब हा सरप्राईज होतोय आणि आपल्या संघाच्या डगआउट कडे जातोय. खिलाडू वृत्ती दाखवली जाते. नाहीतर आपण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये बघतो मित्रांनो की डाऊटफुल जर असेल तर फलंदाज किती हुज्जत घालतो, परंतु इथे रोहित परब कुठलीही हुज्जत न घालता खिलाडू वृत्ती दाखवताना मैदानाच्या बाहेर येतोय आणि पंचांनी दिलेल्या निर्णयाचं तो नक्कीच आदर सन्मान करतोय. पुन्हा एक स्विच हिट बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावतोय, सुनील चेंडूच्या पाठी, चेंडूला अडलं गेलंय आणि या एका हातानं माघारी पाठवलंय. तोपर्यंत तिकडे 3 धावा कंप्लीट होत आहेत. 3 धावा कंप्लीट झाल्यात. नवनाथ बॉलरचं नाव सांगायचंय. नामदेव. तिथंच 5व्या षटकाची सुरुवात झाली आणि 5व्या षटकावर पहिल्याच बॉलला इथे 3 धावा घेतल्यात आणि या 3च्या मदतीने 40 धावा बोर्डवर लागत आहेत. 40 रन्स आर कंप्लीट. अजून इथून 23 चेंडूचा खेळ यायचा बाकी आहे. 23 डिलिव्हरीज आर रिमेन. खोल टाकलेला बॉल कव्हर्स मध्ये चेंडूला टोलवलाय अलॉंग द कार्पेट. नवनाथ हटवळे आहे तिथे, बॉलला उचलतोय, फेकतोय. एक सिंगल आणि या सिंगलनं धावफलक पुढे सरसावेल. 41 रन्स. तर मनोज मोहरा आणि मला वाटतं त्याच्या साथीला विजय शिंदे या दोघांच्या खेळीला इथे महत्व दिलं जाणार आहे, कारण मनोज मोहरा हा देखील चांगल्या फटकेबाजीला आणि चांगल्या फलंदाजीला ओळखला जाणारा खेळाडू. स्टेप आउट करून डान्सिंग डाऊन द विकेटचा प्रयत्न. लॉंग द कार्पेट ऑन साइडच्या क्षेत्रात बॉल जातोय. चिकाड गली त्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल करतोय आणि डायरेक्ट हिट जर का राहिली असती तर चितच फलंदाज मनोज बोहरा याला संकटांच्या सावटाला सामोरं जावं लागलं असतं. चितच एक चोरटी धावली आहे आणि एका चोरट्या धावेनं धावफलक पुढे सरसावेल. 43 रन. रेवनचं ते षटक आणि या रेवनच्या त्या षटकानं इथे या मॅचला कलाटणी दिली आहे. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये मारण्याचा प्रयत्न, पॉइंट वरती चेंडूला टोलवलाय. क्षेत्ररक्षण चांगलंय, क्षेत्ररक्षण चांगलंय
राहुल तिथे क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळतोय. अडवला बॉल, कारण त्याच्याकडून जर का थोड्याशा जरी अंतरावरती बॉल ट्रॅव्हल केला गेला असताना तर 2 धावा तिथे सहजगत्या मिळाल्या असत्या, परंतु सिंगल आणि त्या सिंगलवर समाधानी राहावं लागतंय. अंतिम चेंडू असेल, शेवटचा बॉल असेल या षटकातील. 7 धावा दिल्यात या 5व्या षटकात आतापर्यंत, तरी 7 धावा. शेवटचा बॉल, बॅटची कड, ते गोंधळ. नॉन स्ट्राईक एंडच्या मनोजनं फलंदाजाला थांबवलंय. निर्धाव चेंडू, षटकाची समाप्ती. या षटकात 7 धावा आल्यात आणि या 7च्या मदतीनं 5 षटकाच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा आहेत 44 रन, 3 गडी बाद, एव्हरग्रीन. ओटीयू टीचे. निश्चितच या षटकात मात्र एक वेगळं वातावरण आपल्याला बघायला मिळालं, कारण मी याच्या आधीच सांगितलं होतं की याच्या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा सुरुवातीच्या 4-5 षटकांमधला खेळ आणि नंतरच्या 3-4 षटकांमधला खेळ हा वेगळा आणि वेगळा चित्रित होताना आपण बघितला. इथे सुद्धा मनोज बोहरानं रेवनला अगदी स्ट्राईक डाऊन द विकेटच्या क्षेत्रात एक क्लासी षटकार मारलाय. पुन्हा एकदा उडवलाय बॉल आणि यस, चेंडू गेलाय सीमा रेखा पार. षटकार, काय शॉट मारलाय, स्टार्ट अँड डिलिव्हर.
या षटकात 2 षटकार आलेत आणि या 2 षटकारांनी धावसंख्या आता पुढे वेगाने वाहायला सुरू झाली आहे. 58 रन्स झालेत. 5.3 षटकांचा खेळ 6व्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्थातच इथून 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 15 चेंडूंचा खेळ निर्धारित असताना धावफलक 58 ने सजलाय. 58 धावा धावफलकावर आहेत. मनोज बोहरा स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे मनोजने. आता मात्र लेंथ मागे ठेवली आहे. ओळखलं फलंदाज स्टेप आउट करतोय. फलंदाज पुढे येऊन मारतोय आणि अगदी अंतिम क्षणी गोलंदाजानं ती डिलिव्हरी मागे टाकली आहे. बीट केलाय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. आतमध्ये स्ट्रोक सजवलाय बडून. चेंडूला पाठवलं जाईल का? अडवलाय बॉल. नीरज टाटियाड काय दर्जेदार फिल्डिंग केली आहे. काय क्वालिटी फिल्डिंग केली आहे. सीमा पार जाणारा चेंडू स्वतःच्या ताकदीनं अडवलाय आणि संघासाठी महत्वपूर्ण 2 धावा त्यानं वाचवल्यात. दर्शनीय स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये लॉंग द कार्पेट खेळ करून काढलाय परंतु अफिरोज आहे तिथे बॉलला उचलतोय बेचून फेकतोय. षटकाच्या शेवटच्या बॉलवर एक सिंगल आली आहे आणि या सिंगलनं धावफलकावर धावा लावल्या आहेत 61 रन्स ऑन बोर्ड. बघूयात येणारे अंतिम 12 चेंडू कशा पद्धतीने टाकले जातील आणि कशा पद्धतीने हाताळले जातील. 61 रन्स 61 धावा आहेत धावफलकावर. तोपर्यंत ऐकूयात आपण डीजे. तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि युट्यूब लाईव्ह स्ट्रीमर साठी पाणी पोहोचवलंय. निश्चितच आजकाल कोण एवढी कोणाची काळजी घेतो. पाणी पाठवलंय हीच खूप मोठी विशेष गोष्ट आहे. आयोजकांचं कौतुक असेल कारण आयोजक प्रत्येकाची इथे काळजी घेत आहे. नमनात आलेत गोलंदाजीसाठी. स्लोपर बॉल फ्लाइट डिलिव्हरी. खूप सारी फ्लाइट डिलिव्हरी. सरळ बॅटने खेळण्यासाठी पहिलेच कमिटेड होता मनोज परंतु इथे नवनाथनं बीट केलाय. निर्धाव चेंडू आहे. 7व्या षटकाची सुरुवात इथे निर्धाव चेंडूने झाली आहे. येणारे 11 बॉल शेवटचे 11 बॉल. प्रयत्न असेल फलंदाजांचा मोठ्या पटक्यांचा तर प्रयत्न असेल गोलंदाजांचा कमीत कमी धावा देण्याचा. मात्र डाव्या एसटीच्या बाजूने बॉल ट्रॅव्हल करतोय. ब्लॉक होल मध्ये वेगाने बॉल टाकायचा होता नवनाथला. कलेक्शन चांगलं आहे. यष्टी रक्षणात आपण चांगली कामगिरी बघू शकतो वैभव जाधव याच्या हातानं. वाईड आलाय. एक अवांतर धाव आणि अवांतर धावण धावफलकावर धावा लागताय. 62 रन. स्लोवर बॉल आता मात्र पिक केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. इनसाइड आउटचा
क्वालिटी स्ट्रोक, चेंडूला पाठवलाय, वन बाउन्स सीमारेषा पार, धावा आलायत मनोजच्या बॅट मधनं, 4 चौकार. या चौकाराने धावफलकावर 66 धावा लागल्यात. 66 रन्स ऑन बोर्ड. बघूयात या 66 धावा कुठपर्यंत घेऊन जातील ते. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय, पुलचा फटका बसलाय, झेल टिपला जाईल का? तर नाही. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत चेंडू धारा तीर्थवतोय जमिनीवर आणि या इकडे खेळपट्टीवर 2 धावा घेतल्या गेल्यात. या दोनच्या मदतीने धावफलकावर धावा लागताय 68 68 रन. What a stroke! High and handsome. चेंडूला पाठवलंय सीमा पार. 6. काय क्वालिटी बॅटिंग केली जाते. दुहेरी आली आहे. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक राहतोय आणि धावा धावफलकावर लागलाय 76 76. शॉर्ट पिच बॉल पुल करायचा होता. आता मात्र बीट केलाय नवनाथनं फलंदाजाला. निर्धाव चेंडू आहे. शेवटचा बॉल निर्धाव आहे. 7 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 7 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा 76 76 लागलाय. आता मात्र उरताय शेवटचे 6 चेंडू, शेवटचे 6 बॉल. बघूयात या शेवटच्या 6 बॉलवर फलंदाज किती आक्रमक पावित्र्य घेता आणि कशा पद्धतीने फलंदाजी करता. त्यांच्या ताबडतोड चालू असणाऱ्या फलंदाजीला गोलंदाज आळा घालेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची असतील तर येणारं अंतिम षटक आपल्याला बघावं लागेल. तोपर्यंत ऐकूयात आपण डीजे बाबा. जिथंच ड्रिंक्स ब्रेक होता आणि ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण गाणं ऐकत होतो. सह्याडे कर दिया ऐसा की दिल पाणी पाणी हो गई. त्यातच पाणी पाणी आणि पाणीची इथे आवश्यकता, कारण उन्हाचा तडाखा आता वाढणार आहे. उन्हाळ्याचं सीझन आणि त्या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये क्रिकेट खेळत असताना स्वतःचं शरीर आणि त्या शरीराची काळजी घेण्यासाठी पाण्याला तितकं महत्व आहे
आणि तेच पाणी आणि त्याच पाणीसाठीचा ड्रिंक्स ब्रेक आपण आमदार चषकाच्या या सामन्यात बघत होतो. 76 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे 6 चेंडू. यात शेवटचे 6 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील. विजय आलाय गोलंदाजीसाठी. अंतिम 5 बॉल. विजय वर्सेस विजय. 2 विजयांमधलं हे युद्ध, 2 विजयांमधलं हे रणांगण. बघूयात कोण विजय करतं ते. खोलवर टाकलेला बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु सिंगलच घ्यायचे आहे. कारण मनोज बोहरा याच्या बॅट मधनं ज्या पद्धतीनं फलंदाजी करण्याचे स्ट्रोक्स आपल्याला बघायला मिळाले ना, ते दर्जेदार, ते क्वालिटी. कारण 18 बॉलवर 41 धावा बनवल्यात मनोजनं. बघूयात त्याच्या 41 ला 7 मिळेल का 50 ची, 50 होईल का मनोजची. शॉर्ट पिच बॉल लॉफ्ट केलाय. झेल टिपण्याची संधी आणि येस, झेल टिपण्याच्या नादात चेंडूला अडवलेलं नाहीये. चेंडू गेलाय सीमा पार. आले धावा पुन्हा एकदा. 4 चौकार. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा क्वालिटी स्ट्रोक सुनील चौधरी. येस, फंबल झालंय. चेंडू गेलाय सीमा पार. आले धावा लागोपाठच्या 4 चौकार. मनोज मोहरा. येस, डाऊन द ग्राउंड क्षेत्र. चेंडू अडवलाय आणि फेकलाय. इथे मात्र शतक साजरा केला जाईल. मनोज बोहरा याला मी विनंती करेल की बॅट वरती करून त्याने हे अफलातून अर्धशतक साजरा करायचंय. वन नॉक, वन बॅटिंग. कोलवर टाकलेला बॉल इथे मात्र सॅक्रिफाईस करावं लागेल. सॅक्रिफाईस करावं लागेल. रनआउटची विकेट. शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. '80 धावा धावफलकावर. पहिल्या खेळीचा, पहिल्या इनिंगचा लास्ट बॉल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या टोला लागलाय बॉल. प्रॉपर कनेक्शन नाहीये. प्रॉपर मिडल ऑफ द फेस इथे कनेक्ट झालेला नाहीये. तरी देखील इथे 2 धावा. काय अफलातून चोरल्यात या 2. दुहेरी आली आहे. 88 धावा धावफलकावर आहेत. 89 धावांचं आव्हान आहे. बघूयात या 89 धावांसाठी मैदानाच्या आत कशा पद्धतीने रणांगण गाजवलं जाईल, कशा पद्धतीने या 89 धावांचं युद्ध मैदानाच्या आत खेळलं जाईल. त्यासाठी येणाऱ्या 8 षटकांचा खेळ आपल्याला या मैदानावर बघावं लागेल. कुठेच जाऊ नका. येणारे 8 षटक आपण बघणार आहोत. त्या 8 षटकांमधला खेळ तोपर्यंत ऐकूयात आपण डीजे बाबा.
नक्कीच आपण डीजे बाबाच्या माध्यमातून गाणं ऐकत होतो की जॉली का दिल तुझ पे आया जुली. दिल जिंकणार हे गाणं होतं, परंतु मैदानाच्या आत जो खेळाडू दाखल झालाय ना, वैभव जाधव, यानं खऱ्या अर्थानं गेल्या वर्षभरापासून कित्येक मैदानाची दिल जिंकली आहेत आणि त्या दिल जिंकणारी, दिलखुश करणारी फलंदाजी सध्याच्या घडीला तो नक्कीच दर्शनीय करतोय. तो वैभव जाधव मैदानाच्या आत फलंदाजीला दाखल झालाय आणि या वैभव त्याच्या साथीला सूरज आपण बघतोय. तर गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय बागलान तालुक्यातला एक सध्याच्या घडीला स्ट्रायकर गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा वसीम. रिव्हरचा प्रयत्न आणि यस, पहिलाच बॉल आणि या रन चेसचा अंजाम उलट्या बॅटने केलाय आणि चेंडूला धाडलाय सीमा पार. धावा आल्या 4, चौकार. पुन्हा एकदा लेंथ मागे ठेवली आहे. शॉर्ट सिलेक्शन तेच, बॉलही तोच, परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल, निर्धाव चेंडू नंतर सुरुवात झाली आहे. गोव्यात पहिल्या बॉलवर चौकार, मात्र दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केलाय गोलंदाजानं. लेन डिलिव्हरीज टाकायला वसीम ओळखला जातो आणि त्याच लेन डिलिव्हरीजला सूरज नक्कीच जे क्षेत्र रिकामा आहे ना, त्या रिकाम्या क्षेत्रात ते धावांचं भांड भरताना बघायला मिळतोय. येस, स्विच हिट आणि तो स्विच परफेक्ट आहे. अगदी काही अंतरावरून चेंडू सीमेपासून दूर पडतोय. वन बाउंड सीमारेषा पार. धावा आल्या 4, चौकार. खोलवर टाकलेला बॉल, बुंद्यातला बॉल आणि तो बुंद्यातला बॉल एक सिंगल देऊन जातोय. निश्चितच गोलंदाजाच्या मानसिकतेविरोधातली फलंदाजी सूरजने खेळून दाखवली आहे. या 30 यार्ड सर्कलला फार महत्व असतं आणि खास करून ते महत्व आपल्याला रन चेसच्या सामन्यात बघायला मिळतं. कारण रन चेस करायचे आहेत ना, मग पॉवर प्लेचा फायदा घेणं, आणि तर पॉवर प्लेचा फायदा सूरजने सुरुवातीच्या 3 चेंडूंवर चांगलाच घेतलाय. दोघंही उलट्या बॅटने खेळून काढलेले फटके. 4 धावा आल्यात. वैभव जाधव मॅन इन फॉर्म फलंदाजीच्या स्ट्राईकवर आपल्याला बघायला मिळतोय. यस, पुल केलाय बॉल आणि तो पुल पॉवरफुल आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेला वळेल तोपर्यंत चेंडू सीमा पार जातोय. येथील धावा 4, चौकार. ओटीयू डी.
उंच आहे लांब नाही, क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या पाठी, अडला जाईल का नाही, चेंडू गेलाय सीमा पार. शर्यत लागली होती क्षेत्ररक्षक आणि चेंडूत आणि ती शर्यत जिंकली आहे चेंडूने. येतोय वैभवच्या बॅटमधनं लागो पाठचा दुसरा चौकार आणि या चौकारानं षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा लागल्यात 17 रन बिनगडी बाद. टीम साई इंडियन्स ओव्हर टू यू. दुसरं षटक आणि पॉवर प्लेचं अंतिम षटक ते घेऊन आलाय रोहित परब. रोहित परब गोलंदाजी मार्कवर आहे. ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा करताना आपल्याला बघायला मिळेल. फील्डला पण बघतोय डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि एक परफेक्ट लॉंग ऑन सूरज. ज्या सूरजनं मागच्या षटकात उलट्या बॅटने 2 चौकार मारले होते तो सूरज स्ट्राईकवर आहे. पुन्हा एकदा स्विच हिटचा अंजाम आणि आता मात्र तो स्विच हिट मोडकळीस काढलाय रोहितनं. अनुभव अनुभव इथे मात्र अनुभवाची कसोटी, अनुभवाची परीक्षा लागणार आहे. तुम्ही जितकं क्रिकेट याच्या आधी खेळून ठेवलंय ना, त्या खेळून ठेवलेल्या क्रिकेटला तुम्हाला या मैदानावर चहू बाजूने मांडावं लागणार आहे. कारण नुसतं क्रिकेट खेळणं हा एक वेगळा भाग आहे, परंतु नुसतं तेच क्रिकेट खेळून ठेवलेलं इथे मैदानाच्या सत्यात उतरवणं हा एक सत्याचा भाग आहे. खोलवरचा बॉल, मनगटाचा वापर, मिड विकेटचं क्षेत्र. क्षेत्ररक्षक रोहित परबनं ज्या दिशेला लावला होता त्याच्या उजव्या बाजूने अजून बॉल ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू होतोय फरार. निश्चितच जे क्षेत्र खाली होतं त्या क्षेत्रात धावा चोरण्याचा इथे मनसुबा आणि तो मनसुबा इथे फलंदाज सूरजने कंप्लीट केलाय. कारण स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात मारायचं होतं परंतु फाईन मिड विकेटच्या क्षेत्रात तो बॉल गेलाय. लिव्ह केलाय बॉल. डाव्या एसटीच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल होतोय आणि डाव्या एसटीच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल होतोय या कारणास्तव पंचांचा हात बाहेर निघेल. इट्स अ वाईट बॉल. 51 धाव. स्विच हिट पुन्हा एकदा सातत्याने प्रयत्न केला जातोय पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा, परंतु आता तुमच्या समोर गोलंदाज आहे रोहित परब. रोहित परब जेव्हा जेव्हा नाशिक टेनिस क्रिकेटला एक उंचीवरचं नाव घेतलं जाईल ना, तेव्हा तेव्हा रोहित परबचं नाव नेहमीच अग्रगण्य घेतलं जाईल. कारण या खेळाडूच्या क्रिकेट इतिहासात सुद्धा एक वेगवेगळे अनुभव आहेत. त्याग आहे, सॅक्रिफाईस आहे, नक्कीच प्रोत्साहन आहे, प्रेरणा आहे. अशा असंख्य धड्यांना त्याने पुढे ठेवून नाशिक टेनिस क्रिकेटचं नाव लौकिक केलंय. डान्सिंग डाऊन द विकेट, डाऊन द ग्राउंड क्षेत्र बनलंय. येस, ज्या क्षेत्ररक्षकाला आतमध्ये बोलवलं होतं त्या क्षेत्ररक्षकाला आता सीमा पार चेंडूला घ्यायला पाठवलं जाईल. धावा आल्या 4. फील्डला खेळलं जात आहे आणि नुसतं फील्डला खेळलं नाही जाते तर फील्ड सोबत खिलवाड केला जातोय. वॉट अ नॉक, वॉट अ बॅटिंग. रन चेसला अगदी परिपूर्ण 100% अंजाम दिला जातोय आणि तो अंजाम क्वालिटी दिला जातोय. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात आणि कॉलवर टाकलेला बॉल मात्र मिड ऑनच्या हातात बॉल समवतोय. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. सव्वीस धावा धावफलकावर आहेत. अंतिम चेंडू, दुसऱ्या षटकातला अंतिम चेंडू. 26 रन्स ऑन बोर्ड. 26 धावा आहेत धावफलकावर. वैभव जाधव सारखा धडधाकड फलंदाज साथीला असताना तो जास्तीच्या वेळ नॉन स्ट्राईकला उभा राहतोय, परंतु त्याला साथ मिळाली आहे सूरजच्या या क्वालिटी नॉकची, सूरजच्या या क्वालिटी फटकेबाजीची आणि फलंदाजीची.
बॅटला काहीतरी प्रॉब्लेम झालाय. मैदानाच्या आत दुसरी बॅट घेऊन जायची. बॅट निश्चितच बॅट ही नुसती बॅट नसून, नुसती फळी नसून, तो आपल्या प्रत्येक फलंदाजाच्या मनातला आणि शरीराचा अविभाज्य घटक. प्रेम असतं, भावना असतात, फिलिंग्स असतात, खूप काही जवळचं नातं त्या प्रत्येकाच्या पर्सनल बॅट सोबत असतं आणि तिला होणारा त्रास हा आपल्या काळजाला भिडत असतो. निश्चितच फलंदाजाच्या बॅटला देखील इथं त्रास झाला आणि फलंदाजाला देखील निश्चितच त्रास झाला असेल. अंतिम चेंडू, शेवटचा बॉल. स्टेप आउट करून ओव्हर द कव्हर्स. येस, कव्हरला फाडणारा हा दर्शनीय कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू गेलाय सीमा पार. षटकाची सांगता केली आहे चौकारानं आणि 2 षटकाच्या अंती धाव फलकावर धावा लागल्यात त्या. कंप्लीट 30 रन. 30 धावा धाव फलकावर आहेत. रन चेसचा अंजाम अगदी तगडा आहे. आता येणारे 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये आवश्यकता आहे 59 धावींची. 36 बॉल 59 रन, अर्थातच प्रतिषटक 9.83 चा हा आस्किंग रन रेट. बघूयात प्रतिषटक 9.83 चा हा आस्किंग रन रेट वाढणार आहे की त्या आस्किंग रन रेटची गती ही कमी होणार आहे. ओटीयू डीजे. निश्चितच आपण गाणं ऐकत होतो की ए मेरी मोहब्बत सुन की तुझको मैं मशवरा दूंगा. इथे मशवरा दिला गेलाय कदाचित गोलंदाजाला आणि तो मशवरा जो असेल ना, तो मशवरा इथे सादर करण्याची वेळ आहे. मग तो फलंदाज असो किंवा मग गोलंदाज असो. 30 धावा धाव फलकावर लागल्यात. 15च्या ॲव्हरेजने 2 षटकात 30 धावा कुठून काढल्यात. आता मात्र वैभव जवळ स्ट्राईक आहे आणि गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज बघतोय कमल. क्षेत्ररक्षण आपण बघतोय वैभव साठी डिप्पड विकेट, एक काऊ कॉर्नर, एक लॉंग ऑन, लॉंग ऑफ आहे. कव्हर सगळं खाली, अर्थात स्विच हिट साठी एक खेळाडू. उडवण्याचा प्रयत्न, टॉप एज लागला आणि इथे झेल टिपण्याची संधी. यष्टी रक्षकाने कदाचित प्रयत्न केले असते तर कदाचित एक छोटी संधी, परंतु नाही. अशा जागी तो बॉल पडतोय ना की त्या जागी कुठल्याही क्षेत्ररक्षकाला पोहोचायला फार अडचण झाली असते आणि तेच आपल्याला बघायला मिळतोय. फटका फसला होता. फसलेला फटका आणि फसलेला झेल टिपायला कोणी खेळाडू उपलब्ध नव्हता. एकदा उलट्या हातने टाकलेला बॉल आणि त्या उलट्या हाताच्या बॉलला फलंदाजाने देखील उलट्या बॅटने खेळून काढलाय आणि पाठवलंय सीमा पार. वैभवच्या बॅटमधनं आलाय हा आमदार चषकाचा तडाखेबाज चौकार. 4.
पुन्हा एकदा संधी आहे, परंतु ती संधी इथे पकडली जात नाहीये. यष्टीरक्षक फक्त आणि फक्त बॉल कडे पाहत राहतोय आणि चेंडू इथे यष्ट्यांच्या मागे आदळतोय, पडतोय. एकाच षटकात 2 वेळा संधी चालून आली आहे, परंतु ती संधी हातात घेण्यासाठी कोणी उपलब्ध नाहीये. एस पाठवलाय चेंडूला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत या फोर्सफुली फटक्यानं चेंडूला धडलंय सीमापार. धावा आल्या 4 चौकार. ओटीयू विजयी. आणि या चौकाराने धावफलक पुढे जाईल. 38 या अंकावर 32 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय आणि या 32 मध्ये 51 ची आवश्यकता. 32 बॉल 51 रन. परफेक्ट यॉर्कर असताना देखील फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवायला अडचण आहे. सिंगल आणि सिंगलला धावफलक पुढे. 39 शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. अंतिम चेंडू, तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. सूरज आणि वैभव, अर्थातच सूरज जाधव आणि वैभव जाधव बंधूंनी नक्कीच या रन चेसची आगाज आणि या रन चेसचा विडा स्वतःच्या खांद्यावर घेतलाय. खोलवर टाकलेला बॉल. निर्धाव चेंडू. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्ती अंती धावफलकावर धावा लागल्यात 39. 39 रन. आता मात्र 30 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 30 मध्ये आवश्यकता आहे 50 रनांची. 30 बॉल 50 आणि तो आस्किंग रन रेट जो 9.83 चा होता तो झालाय आता कंप्लीट 10 चा. बघूयात येणारे 30 बॉल आणि येणाऱ्या 30 बॉल मध्ये 50 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील किंवा कशा पद्धतीने थांबवल्या जातील. रोहित परवालाय. 30 बॉल आणि 50 ची आवश्यकता असताना रोहितच्या हाती पुन्हा एकदा गोलंदाजाचं रूपांतर आणि गोलंदाजाची जबाबदारी दिली आहे. शॉर्ट पिच बॉल. दर्शनीय सोक. लॉफ्टेड फटका आणि फटक्याला पाठवलाय हायवेच्या ही पल्ल्याड. येस, हार्ड हिट. बाहुबलीचा हा बाहुवाला फटका. चेंडू गेलाय सीमा पार. धावा आलाय कुठून. 6 षटकार.
30 बॉल 50 ची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवर लॉफ्टेड स्ट्रोक बघायला मिळाला आणि त्या लॉफ्टेड स्ट्रोकनं 6 धावा दिल्यात. आता मात्र 29 बॉल आणि आवश्यकता आहे 44 ची. येस सर, एनिथिंग एल्स? येस, ओके. बॉल आलाय. रोहितचा पुढचा बॉल वैभवसाठी. स्विच इट. उलटा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्नही केला गेला तरी देखील मोठकळीस काढलाय रोहितनं. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल, इथून 44 ची आवश्यकता आहे. 28 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. 28 बॉल 44 रन. इथे जर का गुच्छामध्ये विकेट्स आल्या, 1 किंवा 2 मोठ्या विकेट्स आल्या तर मात्र या सामन्याला कलाटणी दिली जाईल. फ्लॉप करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॅटची कट घेतली गेली आणि बॅटची कट चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात पाठवतोय. अलॉंग द कार्पेट तिथे एक सिंगल आणि या सिंगलनं मात्र 43 ची आवश्यकता आहे. 45 धावा धाव फलकावर आहेत. 46 धावा धाव फलकावर आहेत. 46 रन्स ऑन बोर्ड. 46 धावा आहेत आणि इथून 27 बॉल आणि 43 असं समीकरण आहे या मॅचचं. 27 बॉल 43 रन. बघूया 27 बॉल आणि 43 कशा पद्धतीने हाताळलं जाईल ते. दर्शनीय स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न होता, एक कलात्मक स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न होता परंतु डाव्या एसटीच्या बाजूने बॉल ट्रॅव्हल करतोय आणि निश्चितच पंचांचे हात देखील इथे बाहेर निघताय आणि या चेंडूला वाईट म्हणून दंडित करताय. 42 ची आवश्यकता आहे. 42 धावा इथून अजूनही लागताय. लॉप केलाय बॉल. क्षेत्ररक्षक थांबलाय आणि अडवलाय देखील बॉल. झेल टिपण्याचा प्रयत्न जर केला असताना नक्कीच तो प्रयत्न दर्जेदार राहिला असता परंतु अंतिम क्षणी निर्णय बदलवला क्षेत्ररक्षक मनोज बोराडे आणि थांबलाय तो. तोपर्यंत इकडे 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. 2 आल्यात आणि यस चौकार आहे. यस 4 आहे. 4 आहे. चौकार आलाय. बघूयात पंचांचा निर्णय हा अंतिम आहे. 4 धावा आहेत. एस 4 आलेत. चौकार आहे. स्विच इट. वाह, गोलंदाजाला कन्फ्यूज केलं. स्टेप आउट केलाय आणि स्टेप आउट करून उलटी बॅट केली आहे आणि उलट्या बॅटने चेंडूला पाठवले सीमा पार. व्हाट अ शॉट, व्हाट अ स्ट्रोक. चौकाराला आणि या चौकाराने या रनचेसला अजून थोडं ढिलं केलं जाईल, अजून थोडं लूज केलं जाईल. पंचवीस चेंडूचा खेळतून शिल्लक राहतोय आणि 25 मध्ये आवश्यकता आहे आता 34. शेवटचा बॉल शिल्लक आहे.
चौथ्या षटकातील हा शेवटचा बॉल. चौथ्या षटकातच धावा 55 झाल्यात. काय बॅटिंग केली आहे वैभव आणि सूरजनं. जबाबदारी घेऊन खेळलायत आणि या रन चेसला अगदी जबाबदारीनं पाठलाग करताय. या रन चेसचा प्रवास मैदान पाहिजे तितकं सोपं नाहीये. फार अवघडातलं हे मैदान, फार अवघडातलं एक क्षेत्र. आणि तरी देखील कलात्मक शॉटनं, कलात्मक फटकेबाजीनं आणि जबाबदारी घेऊन या रनचेजचा पाठलाग केलाय, या रनचेजचा प्रवास केलाय. सिंगल आहे, सिंगलने षटकाची समाप्ती होईल. आता मात्र 24 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय आणि या 24 मध्ये आवश्यकता आहे 33 रनांची. बघूयात 24 बॉल आणि 33चा हा प्रवास आपल्या भेटीला कशा रूपानं येतो ते. तोपर्यंत ऐकूयात आपण पुन्हा एकदा डीजे बाबा. चोवीस बॉल आणि 33ची आवश्यकता असताना गोलंदाजी मायपर आपण कमलला बघतोय. बघूयात 24 बॉल 33, काहीतरी जादू होईल का या रन चेसला आणि या सूरज आणि वैभवच्या जबाबदारीच्या खेळीला थांबवता येईल का, की सूरज आणि वैभव ज्या मोमेंटमने खेळताय तो मोमेंटम कंटिन्यू ठेवतील. उलट्या बॅटने खेळायचं होतं, बॅटची आतली कडा सिंगल घेतली आहे, दुसरीची तयारी आणि यस छोट्या झालेल्या चुकीमुळे इथे दुहेरी कंप्लीट केली जाईल. दुहेरी 2 धावा. बीट केलाय लाईन डिलिव्हरी. मात्र बॉलला थोडस गुड लेंथ वर टाकलाय आणि बाउन्स थोडा कमी आहे, कारणास्तव फलंदाजाला बीट केलाय. निर्धाव चेंडू असेल, 22 चेंडूचा खेळतून शिल्लक राहतोय आणि 22 मध्ये 31 ची आवश्यकता आहे. 22 बॉल 31 रन्स. खोलवर टाकलेला बॉल स्वतःच्या तो फॉलो थ्रू मध्ये आणला गेलाय, अडवलाय बॉल, थांबवलाय बॉल. निर्धाव चेंडू. या षटकात कमलने जर का कमाल केली ना तर मग मजा येणार आहे या मॅचला. मग एक रोमहर्षक सामना बघायला मिळेल, कारण मागच्या मॅच मध्ये सुद्धा तेच बघायला मिळत होतं. एका बाजूने चालू असलेली मॅच कधी दुसऱ्या बाजूला गेली हे समजलं नाही आणि इथे चेंडू सुद्धा गेलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. धावा आलाय 4, चौकार. या चौकारानं मात्र आता 27 धावांची आवश्यकता आहे. 20 बॉल आणि 27 रन. एक हाती सत्ता गाजवली जाते, एक हाती. स्लोवर बॉल, यस गॅप आहे, बॉल ट्रॅव्हल करतोय, सरळ जाऊन आदळलाय कृष्णा मार्बलच्या बॅनरवर आणि धावा आल्या 4. वाड शॉट, वॉट अ बॅटिंग. आता मात्र 19 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 19 मध्ये 23 ची आवश्यकता. बघूयात 19 बॉल 23 चा पाठलाग आतापर्यंत तरी अगदी जबाबदारीनं करून दाखवलाय. काय बॅटिंग केली वैभवने आणि सूरजने. ना एकदा उलट्या बॅटने खेळायचं होतं, परंतु बाईकच्या माध्यमातून मला वाटतं धाव येतील आणि एक आहे, एक वरच समाधानी राहावं लागेल. येस बाईज आहे का, बाईज की बॅट आहे, येस बाईज. बाईजने एक धाव आली आहे आणि
या एका धावेनं षटकाची समाप्ती होईल. 11 धावा आल्यात, धाव फलकावर लागल्यात, धावा 67. आता 18 बॉल आणि 22 ची आवश्यकता. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय, 22 ची आवश्यकता आहे. या 18 बॉल मध्ये एक षटक जर का चांगलं पडलं ना तर ही मॅच अजून फुल ऑन एंटरटेनमेंट मध्ये बघायला मिळेल. परंतु ते चांगलं षटक फलंदाज टाकू देतील का? कारण ज्या माइंडसेट न फलंदाजी करताय ना तो माइंडसेट उंचीचा आहे, तो माइंडसेट विजयाचा आहे. बघूयात त्या विजयाच्या माइंडसेटच्या विरोधातली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने आपल्या समोर सादर केलं जाईल. तोपर्यंत ऐकूयात आपण पुन्हा एकदा डीजे बाबा. वाईड आहे, वाईडने सुरुवात झाली आहे. 22 ची आवश्यकता असताना या अवांतर धावणं एक अजून कमी केलाय, तर मात्र 21 ची आवश्यकता. ऋषीची गोलंदाजी, ऋषीचा हा पहिला बॉल, निश्चितच हा पहिला बॉल वाईडनं हाताळला जातोय. उंच आहे, लांब नाही, झेल पकडण्याची संधी, परंतु नाही. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. मनोजनं इथे गशा क्षेत्ररक्षण आपल्याला दाखवलंय आणि या चेंडूला जाऊ दिलाय सीमा पार, चौकार आलाय आणि या चौकाराने आता मात्र आवश्यकता आहे 17 धावेची. जवळ आता हा सामना येस आलाय, बॉल रनवर आलाय. 17 बॉल आणि 17 ची आवश्यकता. काय बॅटिंग केली आहे सूरजनं. 21 बॉल मध्ये 44 धावा केल्यात आणि वैभवनं 10 बॉल मध्ये 24. 21 बॉल 44, काय बॅटिंग केली आहे. अगदी या फील्डला खेळून काढलंय आणि त्या फील्डला दर्जेदार खेळून काढलंय. पाहिजे त्या क्षेत्रात धावा तड घेतलाय आणि त्या धावा गोलंदाजाच्या विचाराच्या विरोधात तडे घेतलाय. कळूही दिलेलं नाहीये की 21 बॉल मध्ये 44 वर तो कशा पद्धतीने पोहोचलाय. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, अपील केली जाते. पंचांकडे दाद मागितली आहे खरी. येस, पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाजाला बाद घोषित केलाय. निश्चितच निराश आहे सूरज, कारण त्याच्या मनातली ही शंका की कदाचित त्याला कन्फर्मेशन होतं की माझ्या बॅटला स्पर्श नाहीये चेंडूचा, परंतु पंचांनी त्याला बाद दिलाय. हाती निराशा आहे, तो तरी देखील 44 धावांचा इथे निश्चितच एक दर्जेदार खेळ त्याने केलाय आणि या रन चेसला सोपं केलंय सूरजनं. आपल्या संघाला विजयाच्या उंबरट्यावर उभं करून सूरज माघारी परततोय, तर सूरजची जागा भरून काढण्यासाठी नवनाथ हडवळे हा मैदानाच्या आत दाखल होताना बघायला मिळतोय. त्याला पुढच्या मॅचच्या नाणेफेकीसाठी यायचंय. श्रावणी 11च्या संघनायकाने यायचंय. समोरच्या संघनायक इथे उपलब्ध झालेत. श्रावणी 11 या संघाच्या संघनायकांना विनंती की त्यांनी या नाणेफेकीच्या कक्षात पोहोचायचंय. तर मात्र 16 बॉल आणि या 17ची आवश्यकता. नवनाथ हडवळे
स्ट्राईकवर आहे. बघूयात नवनाथ मोठा फटका खेळेल की सेन्सिबल नॉक खेळून या विजयाला गवसणी घालेल. आल्या आल्या लॉब केलाय बॉल, परंतु डाऊन द ग्राउंड क्षेत्र कोणी नाहीये तिथे. सरळ कॅमेरामॅनच्या अगदी कक्षात तो बॉल आदळला जातोय आणि धाव आलाय 4. लगाएंगे जान लगाएंगे जलवा ऐसा दिखा देंगे हम लोहा गला देंगे पानी जला. कट केलाय बॉल. सिंगल घ्यायची तयारी होती परंतु ती तयारी इथे मोडकळीस काढली आहे. डॉट बॉल असेल, निर्धाव चेंडू असेल. आता मात्र औपचारिकता बाकी राहिली आहे कारण चेंडू जास्त आणि धावा कमी. 14 बॉल आणि 13ची आवश्यकता आहे. या षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक राहत आहे. ग्लान्स करायचा होता परंतु पायावर आदळून बॉल यष्टीरक्षक प्रदीपच्या हातात सामावतोय. तरी धाव चेंडू डॉट बॉल. आता पुन्हा एकदा बॉल रनवर आली आहे. 13 बॉल आणि 13ची आवश्यकता. या बॉलवर धाव येईल का, मोठा फटका येईल का, की ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जाता येईल. परंतु वैभव जाधव मॅन इन फॉर्म स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकला आहे. आज मात्र त्यानं वैभवने शांत ठेवलाय खेळ, कारण एका बाजूने ज्यावेळेस धावा येतात ना त्यावेळेस स्वतःचा खेळ थांबवावा लागतो आणि स्वतःचा खेळ स्वतःसाठी नाही तर संघाच्या विजयासाठी थांबवावा लागतो. मिसकम्युनिकेशन झालं होतं परंतु तरी देखील फलंदाज बचावले गेलेत, वाचले गेलेत. निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे. 6 षटकांचा खेळ झालाय. 6 षटकाच्या खेळांनी धावफलकावर धावा लागलाय 76 आणि आता 13 बॉल आणि 12 बॉल आणि 13ची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ राहतोय. 12 मध्ये 13ची आवश्यकता. बघूयात कुठला गोलंदाज इथे करामत करेल की वैभव जाधव या षटकातच या मॅचला खल्लास करेल. धन्यवाद. चला नाणेफेकीसाठी यायचंय. श्रावणी 11च्या संगणकाला विनंती आहे की नाणेफेकीच्या कक्षात तुम्ही उपलब्ध व्हायचे. आलेत का? ठीक आहे. मैदानाच्या आतून कोणी गाडी आणायच्या नाहीयेत, विनंती असेल. अदरवाईज मागून पण रस्ता आहे, मागच्या रस्त्याच्या बाजूने सुद्धा गाड्या आणता येतात. चला 12 बॉल आणि 13चा इथे आपण सामना बघतोय. वसीम ते गोलंदाजी मार्कवर आहे तर वैभव जाधव आपण स्ट्राईकवर बघतोय. 12 बॉल 13ची आवश्यकता. पहिला बॉल इथे हाताळला जातोय. फील्डला पण बघतोय. वैभव साठी डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज केलाय. वसीमचा पुढचा बॉल लॉब केलाय बॉल आणि यस प्रहार प्रहार आणि हाय तगडा प्रहार. चेंडूला पाठवलंय सीमा पार. षटकार 6. अरे मॅच चालू असताना तुम्ही मेन कॅमेरा अजून एक वैभव जाधव ज्या खेळासाठी ओळखला जातो तो खेळ इथे बागलांच्या मैदानावर करून दाखवतोय. लागोपाठचा दुसरा प्रहार फेकून दिलाय चेंडूला पार. धावा आल्यात 6. षटकार. आणि या लागोपाठच्या 2 षटकारांनी मॅच टाय केली आहे. स्कोर इक्वल झालाय.
मॅच संपता क्षणी आपण लगेच टॉस का बॉस कक्ष कव्हर करणार आहोत. येणारा सामना अर्थातच आजच्या दिवसातला तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आणि त्या सामन्याचा नाणेफेक टॉस का बॉस कक्षात कव्हर केला जाईल. फक्त एक धाव लागते, षटकारानं फिनिश केला जाईल वैभवच्या माध्यमातून की सिंगल काढली जाईल. येस, पुल केलाय आणि तो पुल पॉवर फुल आहे आणि या लागोपाठच्या 30 षटकारानेच या खेळाला खल्लास केलाय. वैभव जाधव यानं त्याच्या स्टाईल मध्ये हा खेळ समाप्त केलाय आणि ते वैभवच्या या खेळासाठी इथे कॅश प्राइज आलाय. संघ मालक सन्माननीय प्रवीणजी टाटीवार यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांना 1100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे. धन्यवाद. चला नाणेफेककडे आपण वळणार आहोत. कॅमेरामॅन विनंती असेल, चला मेन कॅमेरामॅन तुम्हाला विनंती आहे की